नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारा जो घटक आहे तो म्हणजे आहे पहा सामान्य विज्ञान। आणि या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता 5वी जे आहे त्याचं स्टेट बोर्डचं सामान्य विज्ञान यावरती 35 प्रश्न उत्तर पाहणार आहोत। मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला TCS आणि IBPS पॅटर्ननुसार सुद्धा विचारण्यात आलेले आहेत। हा व्हिडिओ जो असणार आहे हा फक्त सामान्य विज्ञानावर स्पेशल आपला प्रश्नसंच असणार आहे। यामध्ये इयत्ता 5वीचं जेवढं काही सामान्य विज्ञान आहे त्याविषयी सर्व काही आपण MCQ जे आहेत हे घेतलेले आहेत। त्यामुळे मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, WhatsApp ग्रुप देखील आहे। या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे डेली आपल्याला अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न आहे अन्ननलिकेचे भाग खालीलपैकी कोणते आहेत। मित्रांनो, यामध्ये तोंड, जठर, ग्रासिका, मोठे आतडे, लहान आतडे यापैकी आपल्याला अन्ननलिकेचे भाग सांगायचे आहेत। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, तर अ ब क ड ई। म्हणजे पहा, अ म्हणजे तोंड, ब म्हणजे जठर, सी ग्रासिका, डी मोठे आतडे, ई लहान आतडे। म्हणजे अ ब क ड ई सर्वच्या सर्व जे आहेत हे अन्ननलिकेचे भाग आहेत। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। यानंतरचा प्रश्न आहे अयोग्य विधान आपल्याला निवडायचं आहे। यामध्ये पहा, अयोग्य म्हणजे काय, तर अयोग्य म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे। यामध्ये आधी विधान पाहूया। विधान पहा, वाढत्या वयाच्या मुलामुलींचा आहार किंवा अन्न गरज सारखीच असते। असंतुलित आहार न मिळाल्यामुळे काही मुले अशक्त दिसतात आणि असंतुलित आहारांमध्ये सर्व पदार्थ व प्रथिनयुक्त पदार्थांची कमतरता असते। यापैकी अयोग्य असणारं विधान कोणतं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर ब आणि क हे जे विधान आहेत हे अयोग्य आहेत। ब म्हणजे पहा, असंतुलित आहार न मिळाल्यामुळे काही मुले अशक्त दिसतात आणि क म्हणजे संतुलित आहारामध्ये पदार्थ व प्रथिनयुक्त पदार्थांची कमतरता असते। हे दोन जे विधान आहेत हे अयोग्य असणारे विधान आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे उच्छवास म्हणजे काय। या ठिकाणी आपल्याला व्याख्या विचारली आहे, उच्छवास म्हणजे काय। तर सर्वात सोपा प्रश्न आहे पहा, उच्छवास म्हणजे तर फुफ्फुसातील जी हवा आहे ही नाकाद्वारे बाहेर सोडणे। म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। या ठिकाणी पहा, श्वासोच्छवास म्हणजे काय, तर नाकाने हवा आत घेणे आणि बाहेर सोडणे, त्याला म्हणतात पहा श्वासोच्छवास। आणि उच्छवास म्हणजे फुफ्फुसातील हवा नाकाद्वारे बाहेर सोडणे। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, पाणी शुद्ध करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो। पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक वापरण्यात येतो। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 4, तर ब्लिचिंग पावडरचा उपयोग केला जातो पहा पाण्याला शुद्ध करण्यासाठी। पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे शरीराच्या सर्व अवयवांचे व त्यांच्या कार्यांचे नियंत्रण डॅश करतो। हा प्रश्न मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे, आपल्याला आरोग्य भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता, TET मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता। तर शरीराच्या सर्व अवयवांचे व त्यांच्या कार्यांचे नियंत्रण हे कोणाकडे असते, तर मेंदू जो आहे हा पर्याय आपला एक उत्तर होईल। तर मेंदूकडे आपल्या शरीराच्या सर्व अवयव जे आहेत ऑर्गन्स त्याचं काम आणि त्यांचं नियंत्रण करण्याचं काम असतं पहा मेंदूकडे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे शरीराच्या आतील इंद्रियांना काय म्हणतात। सर्वात सोपी 5वी मधील ही व्याख्या आहे पहा मित्रांनो, सर्वात सोपे असणारे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत, कारण हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला स्टेट बोर्डचं जे सामान्य विज्ञान आहे त्यामध्ये विचारण्यात आलेले आहेत। शरीराच्या आतील इंद्रियांना काय म्हटले जाते, तर त्यांना म्हणतात पर्याय क्रमांक 2, तर अंतरिंद्रिय असं म्हटलं जातं। बाह्येंद्रिय म्हणजे काय, तर शरीराच्या बाहेर असणारे, पहा बाहेर असणारे बाह्येंद्रिय आणि आत असणारे अंतरिंद्रिय। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे खालील विधानांचा विचार करायचा आहे। या ठिकाणी विधान पहा, पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं। तर यामध्ये विधान काय काय आहे, पालेभाज्यांपासून स्निग्ध पदार्थ मिळतात, डाळी, मांस, दूध यामधून क्षार मिळतात, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि गहू यापासून कार्बोदके मिळतात,
भुईमुग, करडई या तेलबियांपासून जीवनसत्वे मिळतात. तर आपल्याला हे जे विधानं दिलेले आहेत यांचा विचार करा म्हणजे काय, तर आपल्याला जे ऑप्शन दिलेले आहेत त्यामधून यांचं उत्तर शोधायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पहा, ऑप्शन क्रमांक 3. तर फक्त क हे जे आहे हे योग्य आहे. यामध्ये लक्षात ठेवा, फक्त क म्हणजे काय आहे, तर तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि गहू यांच्यापासून कार्बोदके मिळतात. हे जे आहेत हे विधान फक्त यामध्ये योग्य म्हणजे बरोबर असणारं विधान आहे. यामध्ये पहिले दोन आणि शेवटचे हे विधान चुकीचं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अन्न पचनास मदत करणाऱ्या रसांना काय म्हटले जाते? अन्न पचनासाठी एक रस जो असतो आपल्या बॉडीमध्ये तो असतो, तर त्याला काय म्हटलं जातं? पहा, अन्नाचं पचन करण्यासाठी जो मदत करतो रस तो असतो पाचक रस. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मलेरियाची लक्षणे खालीलपैकी कोणती आहेत? मलेरिया रोगाची लक्षणं यामध्ये ताप येणे, खूप थंडी वाजणे, पाण्याची भीती वाटणे आणि सांधेदुखी यापैकी कोणती मलेरियाची लक्षणे आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा, ऑप्शन क्रमांक 3. तर अ, ब व ड. अ म्हणजे पहा ताप येणे, ब म्हणजे खूप थंडी वाजणे आणि ड म्हणजे सांधेदुखी. हे तीनही जे ऑप्शन आहेत किंवा तीनही जे विधानं आहेत लक्षणं हे मलेरियाची लक्षणं आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, यामध्ये पाण्याची भीती वाटणे हे जे आहे पहा, हे रेबीज या आजाराचं सुद्धा लक्षण आहे. रेबीज. आणि रेबीज आजार का होतो, तर ज्यावेळी आपल्याला कुत्रं, एक प्रकारे मांजर, माकड, ससा हे जे प्राणी जर चावले तर रेबीज होण्याचा धोका असतो. आणि रेबीजचं लक्षण आहे पहा, पाण्याची भीती वाटणे. मलेरियाचे लक्षण लक्षात ठेवायचे, ताप येणे, खूप थंडी वाजणे आणि सांधेदुखी असणे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, अंतरिंद्रियांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? पहा, अंतरिंद्रिय म्हणजे कोणते, तर शरीराच्या आत असणारे जे इंद्रिय आहेत ते असतात पहा अंतरिंद्रिय. आणि खालीलपैकी त्यामध्ये कशाचा समावेश होत नाही? यामध्ये हृदय, यकृत, कान, नाक, अन्ननलिका आणि फुफ्फुसे यापैकी कोणते असे इंद्रिय आहेत की ते अंतरिंद्रियामध्ये त्यांचा समावेश केला जात नाही? म्हणजेच ते कोणते आहेत, तर ते बाह्य इंद्रिय आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, क आणि ड. तर क म्हणजे पहा कान आणि ड म्हणजे आहे नाक. हे जे आहेत हे दोन बाह्य इंद्रिय आहेत. लक्षात ठेवा, कोणते आहेत? बाह्य इंद्रिय. यामध्ये हृदय, यकृत, अन्ननलिका आणि फुफ्फुसे हे जे आहेत हे अंतर इंद्रियामध्ये त्यांचा समावेश होतो. बाह्य इंद्रिय 2 लक्षात ठेवा, कान आणि नाक. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खरूज, नायटा हे कोणत्या प्रकारचे रोग आहेत? यामध्ये खरूज आणि नायटा हे जे दोन आजार दिलेले आहेत हे कशा प्रकारचे आहेत? तर हे दोन आजार पहा, पर्याय क्रमांक 2 तर संपर्कजन्य रोगामध्ये येतात. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचं पाहत आहोत पहा विज्ञान. तसंच आपण 6वी ते 12वी असे सर्व काही विज्ञानचे जे काही MCQs असणार आहेत हे आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच प्रत्येक स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे त्यामधील आपण MCQ देखील घेणार आहोत. यानंतरचा प्रश्न आहे पहा, आहारात लिंबू, संत्रे, आवळा इत्यादींचा समावेश असेल तर यामधून कोणते जीवनसत्व मिळते? कधी कधी आपल्याला प्रश्न अल्टरनेट देखील विचारला जातो. तत्पूर्वी या प्रश्नाचं उत्तर पाहूया. तर हा प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. तर जीवनसत्व सी म्हणजेच कोणते, तर व्हिटॅमिन सी हे जे आहे हे लिंबू, संत्रे, आवळा या फळामध्ये असतं. आपल्याला या पाठीमागील वर्षी असे प्रश्न विचारले होते पहा, तर लिंबामध्ये कोणतं जीवनसत्व असतं किंवा आवळ्यामध्ये कोणतं असतं, संत्र्यामध्ये कोणतं असतं, किंवा जे आंबटवर्गीय फळं आहेत त्यामधून आपल्याला कोणतं भेटतं, तर व्हिटॅमिन सी म्हणजे जीवनसत्व क. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, यात्रेला जाण्यापूर्वी कशाची चाचणी करणे योग्य ठरते? कशाला? यात्रेला जाण्यापूर्वी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 2 तर कॉलरा रोगाची चाचणी करणं हे गरजेचं असतं पहा यात्रेला जाण्यापूर्वी. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ज्या गतीची दिशा सतत बदलत असते त्या गतीला काय म्हणतात? मित्रांनो, खरं विज्ञान जे आहे 5वीचं ते या प्रश्नापासून सुरू झालेलं आहे पहा. ज्या गतीची दिशा सतत बदलत असते त्या गतीला काय म्हणून ओळखले जाते? तर ती गती असते पहा, पर्याय क्रमांक 2 यादृच्छिक गतीचं ते उदाहरण आहे किंवा यादृच्छिक गती म्हटलं जातं जी गतीची दिशा जी आहे ही नेहमी बदलत असते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते नंतर रक्तात मिसळणे या प्रक्रियेला काय म्हणतात? या ठिकाणी आपल्याला एक शरीरातील प्रक्रिया दिलेली आहे पहा. प्रक्रिया कशाची आहे ओळखून घेणं आपल्याला सोपं जाईल. अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होते आणि ते नंतर रक्तात मिसळते, ही प्रक्रिया काय आहे?
तर या प्रक्रियेला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 1 तर अन्नाचे पचन किंवा अन्न पचन असं म्हटलं जातं या प्रक्रियेला. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे जमिनीची धूप रोखण्यासाठी योग्य उपाय कोणता आहे? पहा, जमिनीची धूप रोखायची असेल तर त्यासाठी योग्य उपाय कोणता ठरेल? यामध्ये पहा, अ घटक आहे जमिनीचे लहान लहान सपाट भाग करणे, वृक्षारोपण करणे आणि उताराच्या बाजूने पाणी अडवणारे आडवे बांध बांधणे. या तीन जे पर्याय आहेत, तीन जे ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, किंवा हे तीन जे आपल्याला विधानं दिली आहेत यापैकी योग्य उपाय कोणता ठरणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर वरील सर्व योग्य आहेत. म्हणजेच पहा, जमिनीचे लहान लहान सपाट भाग करणे, वृक्षारोपण करणे आणि उताराच्या बाजूने पाणी अडवणारे आडवे बांध बांधणे ही जमिनीची धूप रोखण्यासाठी असणारे महत्वाचे उपाय आहेत. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, BCG म्हणजेच त्रिगुणी लस यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? BCG मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही किंवा कोणत्या लसीचा समावेश होत नाही? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर कॉलरा ही जी लस आहे ही त्रिगुणी लसीमध्ये येत नाही, म्हणजे ती BCG मध्ये येत नाही. यामध्ये घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात ह्या 3 लसी ज्या आहेत ह्या त्रिगुणी लसीमध्ये येतात. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे ORS म्हणजेच पहा, जलसंजीवनी आपण त्याला म्हणतो. तर जलसंजीवनी म्हणजे ORS या शब्दाचा पूर्ण अर्थ काय आहे? आपल्याला या ठिकाणी फुल फॉर्म विचारला आहे पहा ORS चा. तर ORS चा फुल फॉर्म मित्रांनो लक्षात ठेवा, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न आहे अल्बाडाझोल आणि इव्हरमेक्टिन यांचा वापर खालीलपैकी कोणत्या आजारासाठी केला जातो? पहा, हे जे दोन आहेत पहा मेडिसिनचे प्रकार आहेत. यामध्ये अल्बाडाझोल आणि इव्हरमेक्टिन हे जे दोन आहेत यांचा उपयोग किंवा यांचा वापर कोणत्या आजारासाठी केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर हत्ती रोगासाठी ही दोन मेडिसिन वापरली जातात. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? पहा, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी हा जो प्रश्न आहे हा आपल्याला नवोदय विद्यालयामध्ये सुद्धा विचारण्यात आला होता पहा नवोदयच्या परीक्षेसाठी. तर शरीरातील सर्वात मोठी जी ग्रंथी आहे ती आहे पर्याय क्रमांक 3 तर यकृत. आणि हा प्रश्न मित्रांनो आपल्याला आरोग्य भरतीसाठी खूप वेळा विचारण्यात आला होता, पोलीस भरतीसाठी सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. तर यकृत ही जी आहे ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे उष्माघाताची लक्षणे खालीलपैकी कोणती आहेत? पहा, उष्माघात, उन्हामध्ये भोवळ येणे, श्वासोच्छवास मध्ये अडथळा निर्माण होणे, डोके दुखणे आणि उलट्या होणे यापैकी कोणती लक्षणे आहेत जी उष्माघाताची आहेत? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 अ, ब, क, ड योग्य. म्हणजे पहा, उन्हामुळे भोवळ येणे हे देखील लक्षण आहे, श्वासोच्छवास मध्ये अडथळा निर्माण होणे हे देखील लक्षण आहे, डोकेदुखी होणे हे देखील लक्षण आहे आणि उलट्या होणे हे देखील उष्माघाताचं लक्षण आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे गाजर, पपई, पिकलेली पिवळी फळे यामध्ये कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात आपल्याला आढळते? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण यावरती आपल्याला रोग आणि त्याची असणारी जीवनसत्व आहेत कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हा रोग होतो यावरती आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यापैकी पहा, पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर जीवनसत्व अ हे जे आहे हे गाजर, पपई आणि जी काही पिकलेली पिवळे फळं असतात त्यामध्ये जास्त प्रमाणात असतं जीवनसत्व अ. तर या ठिकाणी जे 4 जीवनसत्व दिलेले आहेत त्यांची अजून थोडीशी माहिती सांगतो. तर जीवनसत्व अ म्हणजे व्हिटॅमिन ए जर कमी पडालं आपल्याला आहारामध्ये तर आपल्याला रात आंधळेपणा होण्याची शक्यता असते. व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे पहा बेरी नावाचा आजार आहे. व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे बेरी. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे आपल्याला पहा मूडदूस होतो. मूडदूस जो आहे तो लहान लेकरांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. त्यामध्ये हाडाशी संबंधित असणारा रोग आहे पहा मूडदूस. आणि जीवनसत्व क जे आहे यामुळे स्कर्वी नावाचा आजार होतो. लक्षात ठेवा, कोणता? स्कर्वी नावाचा आजार होतो. यामध्ये डी जीवनसत्व हे जे आहे हे सूर्यप्रकाशातून खूप प्रमाणात मिळतं. म्हणजे जर महत्त्वाचं सांगायचं झालं तर सूर्यप्रकाश. यानंतर पहा माशांचं ऑइल. आणि क मध्ये पहा जे आंबटवर्गीय फळं आहेत, लिंबू झालं, संत्री झालं, सांगायचं झालं तर आवळा झालं, तर या घटकामधून आपल्याला जीवनसत्व क जास्त मिळतं. आणि जीवनसत्व अ कशापासून मिळतं? गाजर, पपई आणि पिकलेली जी पिवळं फळं आहेत यामध्ये असतं पहा जीवनसत्व अ. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे धातू पाषाण, त्याला आपण ओरस म्हणतो, तर म्हणजे काय आहे? पहा, धातू पाषाण म्हणजे काय किंवा त्याला ओरस म्हणतो तर ते म्हणजे काय असतं?
या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर धातूचा कोणताही शुद्ध भाग त्याला ओर्स असं म्हटलं जातं, म्हणजेच धातू पाषाण. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मलेरियाची लागण प्रामुख्याने कशामुळे होते? मलेरिया जो रोग आहे, आजार आहे, त्याची लागण मुख्यतः कशामुळे होते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर अॅनाफिलिस डासाची मादी चावल्यामुळे पहा मलेरिया हा जो आजार आहे हा प्रामुख्याने पसरत असतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे शरीराची वाढ, विकास तसेच नियमनासाठी मर्यादित स्वरूपात आवश्यक असलेल्या सेंद्रिय संयुगाच्या समूहाला डॅश असे म्हणतात. हा प्रश्न मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे. पहा या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक व्याख्या विचारलेली आहे. व्याख्या काय आहे? शरीराची वाढ, शरीराचा विकास तसेच त्याच्या नियमनासाठी मर्यादित स्वरूपात आवश्यक असलेल्या सेंद्रिय संयुगाच्या समूहाला काय म्हटले जाते? तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2 तर जीवनसत्वाची ही व्याख्या आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे आण्विक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सर्वात व्यापकपणे स्वीकारलेली पद्धत कोणती आहे? पहा व्यापकपणे स्वीकारलेली म्हणजे पहा सर्वसाधारणपणे वापरण्यात आलेली आणि थोडीशी योग्य असणारी पद्धत कोणती आहे? कशासाठी विचारली आहे? आण्विक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 तर आण्विक कचऱ्याला स्थिर भूगर्भीय खडक स्तराखालील गाडणे ही जी आहे ही त्याची एक योग्य असणारी पद्धत आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा पदार्थाच्या सूक्ष्माती सूक्ष्म कणांना महर्षी कणाद यांनी काय म्हटले आहे? पहा महर्षी कणाद लक्षात ठेवा हे वाक्य आणि हे महत्व म्हणजे हे जे व्यक्तिमत्व आहे हे खूप महत्त्वाचं आहे विज्ञानाच्या दृष्टीने. तर पदार्थाच्या सूक्ष्माती सूक्ष्म कणांना महर्षी कणाद यांनी काय नाव ठेवलं होतं? तर ते त्यांना म्हणायचे पहा ऑप्शन क्रमांक 2 तर पिलव असं म्हटलं जायचं सूक्ष्माती सूक्ष्म कणांना. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे हत्तीरोग होण्यासाठी खालीलपैकी कोणता किटाणू कारणीभूत आहे? पहा हत्तीरोग कशापासून होतो? तर हत्तीरोग जो आहे मित्रांनो हा हत्तीरोग होत असतो क्युलेक्स डासामुळे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पुन्हा पुन्हा उलट सुलट क्रमाने होऊ शकणाऱ्या बदलांना डॅश म्हणतात. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तर परिवर्तनीय बदल असं म्हटलं जातं. कशासाठी परिवर्तनीय बदल म्हटलं जातं? कशाला? तर पुन्हा पुन्हा उलट सुलट क्रमाने होऊ शकणारे जे बदल आहेत ते अपरिवर्तनीय बदल असतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा शारीरिक किंवा मानसिक कार्यात बिघाड निर्माण होणाऱ्या स्थितीला काय म्हटले जाते? शारीरिक किंवा मानसिक कामामध्ये बिघाड जर झाला तर अशा स्थितीला काय म्हणतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर त्याला रोग म्हटलं जातं किंवा त्याला आजार असं देखील म्हटलं जातं. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे कीटकनाशक आणि रोगनाशक द्रव्य खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून मिळविता येतात? मित्रांनो हे जे महत्त्वाचे 35 प्रश्न आहेत यापैकी आपल्याला खूप सारे प्रश्न जे आहेत हे परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. त्यापैकीच हा एक इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे पहा कीटकनाशक आणि रोगनाशक द्रव्य खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून मिळवले जातात? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 तर जो कडुलिंब आहे तर त्यापासून मिळवले जातात कीटकनाशक आणि रोगनाशक द्रव्य. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे उष्णता वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या पदार्थांना काय म्हणतात? उष्णता वाहून नेण्याची क्षमता असणारे पदार्थ. तर सरळ सरळ आहे त्याला आपण काय म्हणतो? पर्याय क्रमांक 4 तर उष्णतेचे सुवाहक असं म्हणत असतो. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा सर्पदंश झाल्यास दंश झालेल्या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या द्रावणाने सफाई केली जाते? हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा सर्पदंश म्हणजे साप जर चावला तर ज्या ठिकाणी सापाने दंश केला आहे त्या ठिकाणी कोणत्या केमिकलने त्याची सफाई केली जाते? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 तर पोटॅशियम परमॅंगनेटचा वापर केला जातो सापाने चावलेल्या ठिकाणी त्याला साफ करण्यासाठी. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खडकांपासून मातीचा 2.5 सेंटीमीटर म्हणजेच आपण त्याला 2.5 सेंटीमीटर म्हणतो तर 2.5 सेंटीमीटरचा पातळ थर तयार होण्यासाठी सुमारे किती वर्ष एवढा काळ लागतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 800 ते 1000 वर्षांचा काळ लागतो पहा खडकांपासून मातीचा 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे पहा, वैद्यकीय मदत मिळेपर्यंत करण्याच्या तात्पुरत्या उपचारांना काय म्हणतात? वैद्यकीय मदत मिळेपर्यंत जे तात्पुरते उपचार केले जातात तर त्यांना प्रथमोपचार असं म्हटलं जातं, फर्स्ट एड्स असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, ही होती पहा महत्त्वाचे 35 प्रश्न जे आपल्याला इयत्ता 5वीच्या विज्ञानामधील स्टेट बोर्ड पुस्तकातील हे आपण प्रश्न घेतलेले होते. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओची जर PDF मिळवायची असेल तर फ्रीमध्ये आपलं पहा टेलिग्राम चॅनल आहे, त्याला देखील जाऊन जॉईन करा. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.